बातमी राष्ट्रवादीचीच निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये झुंपली आहे। शरद पवारांच्या पक्षातही संघर्ष सुरू झालाय तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही सारं काही आलबेल आहे असं नाही। पाहूया दोन्हीकडे वादावादी कशी सुरू येते। राष्ट्रवादी फुटली आणि पहिली परीक्षा लोकसभा निवडणुकीची झाली। या परीक्षेत काकांना यश मिळालं आणि पुतण्याला मात्र अपयश। असं असतानाही वादावादी मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुरू झाली आहे। दोन्हीकडे पक्षावर वर्चस्व मिळवण्याची ही लढाई आहे। शरद पवार गटात प्रदेश पातळीवर एकीकडे जयंत पाटलांना वर्चस्व हवंय तर दुसरीकडे रोहित पवारांनाही पक्ष हाती हवाय। प्रदेश युवक अध्यक्षपदी जयंत पाटलांना मेहबूब शेख हवेत तर रोहित पाटलांसाठी रोहित पवार आग्रही आहेत। लोकसभेत जयंत पाटीलच वजीरबाजी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर लोकसभेतलं यश हे शरद पवारांचंच यश आहे असं रोहित पवार म्हणतात। एवढंच म्हणेल, येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाहीतर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे। थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाही। तर तिकडे दादांच्या राष्ट्रवादीत नाराजीची तुतारी भुजबळांनी फुंकली आहे। अजित पवार कुटुंब किंवा निकटवर्तीयांनाच सगळीकडे संधी मिळते। दिलीप वळसेंना डावलल्याची भुजबळांची भावना आहे। सुनेत्रा पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली, मात्र भुजबळ लोकसभेसाठी आग्रही असताना सुद्धा शिंदेंच्या गोडसेंना झुकतं माप मिळालं। आता पराभव होऊन सुद्धा सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्यात। अजित पवारांच्या निकटवर्तीयांना चांगली खाती तर भुजबळांकडे मोठं खातं नाही आहे। पालकमंत्री पदावरही दादा समर्थकांचीच वर्णी बहुतांश जिल्ह्यात लागते आहे। त्यात नाशिक पालकमंत्री पदावरूनही भुजबळ दादांवर नाराज आहेत। पक्षांतर्गत निर्णय फक्त अजित पवार आणि तटकरेच घेत असल्याची भुजबळांची सल आहे। मराठा आरक्षणावरून अजित पवार सावध भूमिका घेत असताना भुजबळ मात्र मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक झालेत। आमची माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। नाही ठीक आहे, आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला। एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं, मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता, तो तुमचा अधिकार आहे। पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे, त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीत वर्चस्व कुणाचं यावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे, तर दादांच्या राष्ट्रवादीत फक्त दादागिरीच का यावरून ज्येष्ठ नेते भुजबळ नाराज आहेत। त्यामुळे 2 राष्ट्रवादी आणि फक्त वादावादी असाच हा मामला दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।